नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यासाठी 2026-27 हंगामाचे नवे कर्ज दर निश्चित करण्यात आले आहेत. सोयाबीन, द्राक्ष, हरभरा, कापूस, ऊस या पिकाच्या कर्ज मर्यादेत गेल्या वर्षाच्या तुलनेत 10 ते 25% पर्यंत वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारने निश्चित केलेल्या नव्या दरानुसार सोयाबीनसाठी सुमारे 59,000 रुपये तर ऊसासाठी 2.5 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्जाची मर्यादा राहणार आहे. विविध बँकांकडून शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो. 1 वर्षापर्यंत पीक कर्ज बिनव्याजी देण्यात येते. जिल्हा सहकारी बँकेकडून मोठ्या प्रमाणावर पीक कर्ज देण्यात येते. पीक कर्जाची मर्यादा पिकानुसार निश्चित केली जाते. यावर्षी पीक कर्ज वाटपाच्या मर्यादेत वाढ करण्यात आल्याने सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना मोठा आधार देण्यात आला आहे. सुधारित दरामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी अधिकचे खेळते भांडवल उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा बहुतेक पिकाच्या कर्ज मर्यादेत 10 ते 25% पर्यंत वाढ करण्यात आली आहे. बियाणे, खते, मजुरी आणि इतर खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आलेला आहे. सोयाबीन आणि मका यासारख्या पिकाच्या मर्यादेतही वाढ करण्यात आली आहे. सोयाबीनसाठी आता 59,400 रुपयापर्यंत तर बागायत मक्यासाठी 49,500 रुपयापर्यंत कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सोयाबीन आणि ऊसाचे क्षेत्र हे राज्यात खूप आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हळदीसारख्या मसाला पिकासाठी सुद्धा 1,48,500 रुपयाची भरीव तरतूद करण्यात आली आहे. मसाला पिकांच्या उत्पादन खर्च अधिक असल्याने ही वाढ शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. केळीच्या बागेला 10 ते 25% पर्यंत वाढ सुचवण्यात आली आहे. सोयाबीन हेक्टरी 75,000 रुपये, ऊस हेक्टरी 1,80,000 ते 1,90,000 रुपये, कापूस 85,000 प्रति हेक्टर तर हरभरा 60,000 प्रति हेक्टर असे हे वाढलेले दर आता या वर्षीपासून असणार आहे. धन्यवाद.